पण सगळे मित्र चिडवतात मला. कसले फालतू मित्र. तो टेणे आहे ना, त्याला माझ्या समोर आण, त्याचं तंगडं मोडून हातात देते त्याच्या. माझा मोडतेस तो पुरेसा नाही का? हा, ते मेलं मरू दे, जाऊ दे. मला काय म्हणायचंय, ती आपली विमा आत्या आहे ना. हो, ती आहे ना अजून. हो आहे ना. हो आहेच ना. मग तिने की नाही छान स्थळ आणलंय तुझ्याकरता. स्थळ? हो. अरे बघून तरी घे. मुलगी चांगली आहे, शिकलेली आहे, इंटर पण शिकली आहे. बघायला काय हरकत आहे आपल्याला? नानी. काय? बोल नानी. हो, उचकट ना तोंड जरा. नानी, मला लग्न नाही करायचंय. लग्न नाही करायचं? संन्यास घेऊन काय भीक मागायची की काय तुला? काय बोलतेस अगं? असं काय करतेस? मला म्हणजे असं मिलिटरीत जायचंय. 2 वेळेला मेल्या नापास झाले. अगं नापास तरीही मी प्रयत्न सोडणार नाही. मी पण तुला सोडणार नाही. अरे आणायचा चांगलं स्थळ चालून आलंय, देवाच्या दयेनं चांगली नोकरी आहे, लग्न उरकून टाकूया. असं काय, मी आज आहे उद्या नाही. असतोयस काय? नाही अगं, विनोद कसली करतेस? असशील तू. बरं, मला काय म्हणायचंय, साधारण मुलीबद्दल तुझी काय अपेक्षा आहे? बोल ना. उचकट ना मेल्या तोंड. काय का मी बघितलेली पसंत केलेली चालेल तुला? नको, त्यापेक्षा उचकटतो. नानी, मला मुलगी अशी. आता कुठून आणायची? म्हणजे अशी नाजूक मुलगी हवी मला. नाजूक हवी आहे तुला? म्हणजे मला शोभेल अशी. तिचं देशावर प्रेम असलंच पाहिजे. असं असं मग कोकणातली नकोच आपल्याला? देशावर नाही, देशावर. भारत, हिंदुस्तान. हा बर. आणि तिला काय उचलणार आहेस? अगं, तिला व्यायामाची आवड हवी. आता माझंच बघ ना, माझं शरीर पोलादी आणि मन सोन्यासारखं. तीही तशीच हवी मला. हो. अगदी नुसतंच चूलमूल करणारी नको. आता चूलमूल नाही करणार तर काय करणार ती? असं नाही नानी, तिला देशाबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे. नात्यापेक्षा देश महत्वाचा ही भावना असली पाहिजे. कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. अशी कोणी भाऊक मुलगी मला अजिबात आवडणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे तिला व्यायामाची आवड हवी. अगो बाई, हे अरे कर्म मेल्याचं हाय. अगोदरी कार्ट आहे. कुठून आणायची अशी मुलगी त्याच्याकरता? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.